रत्नागिरी शहराजवळच्या मिऱ्या धूप बंधाऱ्याचे काम गेले वर्षभर सुरू आहे आणि आता एकंदरीत पर्जन्यमानाची परिस्थिती बघितली तर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती ह्या बंधाऱ्याचे काम भर पावसातही सुरू आहे। सुमारे 160 कोटी खर्च करून 3.5 किलोमीटर लांबीच्या या बंधाऱ्याच्या कामाचा काही 1200 मीटरचा भाग म्हणजे जयहिंद चौक ते पांढरा समुद्राच्या दरम्यान जो लोकवस्ती या दृष्टीने महत्त्वाचा होता तो आता पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीने ठेकेदाराकडून युद्ध पातळीवरती काम सुरू आहे। साधारणपणे 160 कोटी रुपये खर्च करून पालकमंत्री उदय सामंतांनी याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, कारण वारंवार उधाणामुळे या लोकवस्तीला नेहमी धोका निर्माण होत होता आणि अक्षरशः काही लोकवस्तीमधली लोक रात्रभर उधाणाच्या काळात जीव मुठीत धरून राहत होती। पण आता हे सारं संकट त्यांच्यावरचं आता दूर होणार आहे, कारण 160 कोटी रुपये खर्च करून हा 3.5 किलोमीटरचा बंधारा हा आता या लोकवस्तीला सुरक्षितता देणार आहे। या बंधाऱ्याच्या कामातला दुसरा टप्पा साधारणपणे 41 कोटीचं या मार्गावरती 3.5 किलोमीटरच्या एक सौंदर्यीकरणाचा एक भाग कामाचा प्रस्तावित आहे आणि साधारणपणे वरळी सिंग प्रमाणेच या ठिकाणी पर्यटकांच्या दृष्टीने या बंधाऱ्याचा उपयोग सुद्धा येत्या भविष्यात होणार आहे। पण सध्या तरी या लोकवस्तीला असलेला धोका या बंधाऱ्यामुळे मात्र काहीसा नव्हे तर पूर्णत्व दूर झालेला दिसणार आहे। टाइम डिजिटल करता किशोर वर्ष, दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।